ही चूक आपण नेहमी करतो, हमखास करत असतो आणि त्यातल्या त्यात PMT वाले तर जास्तीत जास्त करतात. आता त्यांची गाडी लांब असते, लांब गाडी आहे तरी देखील ते लोक कशी गाडी वळवतात बघा. आता समोर आता जेव्हा आपण गाडी घेऊन जातो, आता मला इथूनच राईटला जायचं आहे, मेन रोडला हायवेला जायचं आहे, तर इथं एकामागे एक एका साईडला एक दोन गाड्या चालत आहेत. व्यवस्थित आम्ही रोड क्रॉस करणार, जो हायवेवरून खाली येणार आहे त्यांना एक्झिटला पहिलं जाण्यासाठी जागा द्या, त्यांच्यासाठी थोडंसं थांबा, म्हणजे ते बाहेर गेले तर हायवेवरची ट्रॅफिक ऑटोमॅटिक कमी कमी होत चालेल. तर त्याच्यासाठी जे समोरून आडवे जाणार आहेत त्यांना जाण्यासाठी प्राधान्य द्या, ज्यांना सर्व्हिस रोडला यायचे त्यांना पहिलं प्राधान्य द्या. आणि आपण आता हायवेवरती जाणार आहोत. हायवेवर जात असताना आता काही जणांनी बघा लेफ्ट साईडनी पूर्ण पुढं गेलेत आणि पुढं जात आहेत, हे समोरची गाडी रिक्षा. याच्यामध्ये होतं काय, जे हायवेवरून येणारे लोक आहेत ते अडकले जातात आणि ते दिसतंय त्यांना, त्यांच्यानंतर त्यांच्या राईटच्या गाड्या देखील अडकलेल्या दिसतात, तरी देखील हे असं लेफ्ट साईडने पुढे जातात. आता मी पूर्ण लेफ्ट साईडला आहे तरी देखील हा PMT वाला भाऊ बघा कशी गाडी काढतोय त्या. या ठिकाणी तो मग आमच्या गाड्यांना सांगतो की तुम्ही तिकडं गाड्या घ्या. आता हायवेवरच्या गाड्या पहिल्या जातील का, आम्ही त्या साईडला गाड्या घेऊन यांना जागा करून द्यायची. तर याचाही विचार करा, थोडंसं सावकाश गाडी चालवा, सावकाश रोडवर गाड्या घेऊन या, म्हणजे वाहतूक कोंडी होणार नाही. आता या ठिकाणी पाहू शकता मला गाडी घेण्यासाठी पुढं घेण्यासाठी जागा आहे, तरी पण मी का गाडी पुढं घेत नाही. जर तुम्ही असं जर जागा सोडून गाडी चालवली ना मित्रांनो, तर त्रास कमी होतो फार. एकदम गाड्याजवळ गाड्या राहत नाही आहेत आणि आपण लेफ्ट साईडला आहोत, म्हणजे जर या ठिकाणी जर गाडीला गाडी टच झाली तर आपली चूक आहे. त्याच्यासाठी आपल्या गाडीच्या राईट साईडला थोडीशी जागा राहील, असंच गाडी पुढं घेऊन जा, नाही तर तिथं गाडी थांबवा.